जा लागते आम्हाला गाडी ट्रिपवर लाव ना राजा. उतरले का जा लागते ते. आता कसं आहे आम्हाला गाडी ट्रिपवर लावा लागते. हा सीटा भरणार तिथं ओळखायला लोक उभे आहेत. हा तू उतर खाली लवकर आम्हाला जाऊ दे म्हटलं पटकन. मी नाही उतर. मी येऊ राहिलो तुमच्या संग. मला जाता मला माझ्या बाबाला भेटायचं आहे, माझ्या आईला भेटायचं आहे. मी जातो म्हणजे जातो. आज शनिवार आहे, उद्या रविवार सुट्टी आहे. मी जातो म्हणजे जातो. अरे बाबा तिकडे चालला का तू खालून साहेब घरी? अरे बाबा तिथं काय चालला मराले? घरी येते ना भेटायला येते बाबा. काही नाही झालं. बापरे बुडी आली वाटते बाबा. झिंगू बुडी सांगा आता म्हणजे 100 भले दो झालं घरावर कुठे जाय. अरे कुठं चालले आजी? कुठं म्हणलं बोचके बाचके घेऊन? हा कुठं आहे? अरे कुठं जातं बापा? आम्ही काय कुठं जाणार आता? हे पोराले भेटायला चालले बाबा सुनीले. हे पोरग ना तुम्हाला ऐकून नाही राहिला. नाही आले म्हणलं बाबू काय जातं रे? तर ते म्हणजे नाही मला मा बापाला भेटायला जाच लागते. अरे बा काल हिरवा हरभरा आणला मी घरी. हो चांगलं पेंट तर म्हणलं तेवढं ते घेऊन ये बरं घरून. हा आम्हाला त्या खादोळे साहेबाच्या घरी पोहोचून दे बाबा. बाबा श्री जत्रा चालली वाटते. अहो आजी हे आता हे बोचकेन बाचकेन हरभरा गिरभरा कायले घेऊन चालली तिथं? हा कुठून आले म्हणा हे भिकारी? जा म्हणा घराकडे. काही नाही झाला का तिथं? आम्ही अजून गेलो नाही मध्ये. घरापासून जातो असून बाहेरून आवाज देऊन चाललाय तू. काही नका जाऊ म्हणलं तिथं. काय शनिवार रविवार का आपण काय जवळ हो का? पाहुणे लावणे होत्याचे. आता काय करा हे पोरग ऐकून नाही राहिलं ना. महिना झाला आला नाही काशीनाथ. मग त्याला आठवण नाही येईन का बाबा? सांगतो आता. जातो आम्ही भेट घेतो आणि उद्या वापस येतो बाबा रविवारी. चल घे येऊ दे आम्हाला ते हरभरा घेऊन ये ना. मग येईनच आता आज ना उद्या. मग आता तुम्ही तिथे जासाल ते स्टँडर्ड लोक आहे. फालतू काही बोलले तर बसा लागत. काय बोलतील बाबा ते? आम्ही काय करून राहिलो तिथं? जातो आपण 2 गोष्टी केल्या आपल्या. उद्या सकाळी वापस. हे पोरग राहून नाही राहिलं रे. लय आठवण येऊन राहिली त्याला माय बापाची. बाबा तुम्ही तुमच्या मनात पाहता. आम्ही तर काही येत नाही म्हणा. तुम्हाला तिथं कमांडर उभी करतो पोहोचून देतो घरापाशी. जा मग तुम्ही तुमचं बाबा. तेवढं कर बाबा. फक्त तिथं पोहोचून द्या आम्हाला बस झालं मग. फक्त तेवढा हरभरा आणता कर बाबू. हा मस्त कव्वालच आणला बाबा हरभरा. म्हणलं कसं खादोडे बाई बी खुश होईल. येईल जरासं तोंडाला लागेल काही ना काही. आण बरं तेवढा जा. काय यायला समजत नाही चालले आपले. हो ना त्याला का नवं असायची. बरोबर आणतो. जाय बरं आपलं संकेत तेवढा ते आण म्हणलं ते हरभरा आणलेला आहे याच्या घरी ते घेऊन ये जा. बरोबर आणतो. हो चल आलो. आजी हे घर आहे म्हणलं खादोड्याचं. जात असे पुढे पुढे मोठं गेट लागते. चालले जा आवाज द्या चालले जा अंदर. तू बी चालना. चला तुम्ही बी चला. बाबाला भेटा तुमच्या बी. चला तुम्ही बी. नाही इथं गाडी आहे आमची. जा लागते आम्हाला. जा तुम्ही जा. आम्ही डबल घ्यायच्या वेळेस तुम्ही काही वांधा नाही. जा तुम्ही जा. चालणार रे बाबा चालणं. म्हणलं हे एवढं मोठं आता सामान मला उचलते का? घेऊ लागेल एक थैली. जरा 2 शब्द बोल. पाणी पी चहा पिन चाललंय. आता कायच करायला समजत काहीच नाही आता. हो ना चालू उभं काय पाणी पाचते का याची गॅरंटी नाही मला. बरोबर हे बा तिथपर्यंत पोहोचून देतो आम्ही. थैला गेले आणि तुम्ही अंदर चालले जाता मग. चला तिथपर्यंत. मग काय तर तुमची भेट होते बाबा. चला घ्या थैला घ्या तिथपर्यंत. चला. बापरे खाडोळीच्या घर किती मस्त आहे माझी. अरे बापा भूषणदा पाहिले बाबा माझ्या आई बाबाला मस्त जमलं का? आपण तिकडे झोपडी जायचो. बापा मस्त आहे का घर? बंगल्याच्या वाणाची आले का नाव नको घेत जाऊ ना. खादोडे गिदोडले का मोठ्या माणसासारखा बोलू राहिला का मी? मुकाटन राहत जाय चुपचाप. देव आजी आवाज दे म्हणलं. कोणी असं नाही दे आवाज दे. आहे का बाबा घरी? आहे का म्हणलं कोणी? कोणी आहे का बाबा घरी? काय कोण काय म्हणलं तुम्ही? निघा बाहेर निघा. चला कुठची भिकारी आले का? पटापट बाहेर वा. बाबा हे होता खादोडीन बाबा. हे तर मला बाबा सुपर्णकासारखी दिसून राहिली. नाही म्हणलं बाई मी काय आले बाबा म्हणलं. भिकारी नो बाबा म्हणलं आम्ही. भिकारी नाही तर मग कोण आहे आता? जा म्हणलं आता. काही नाही पुढच्या घरी पुढच्या रस्त्यानं. आम्ही का भिकारी तिकडे आणलं तुम्हाला? माझ्या बाबा इथं कामाला माझी आई कामाला आहे ना. काशीनाथ गैवाने. बाबा तरी जत्रा झाली का बाबा? काय थैल्यान बोचके किती 8 दिवस राहते का बुडी इथं? असं तुम्ही काय आपलं काशीनाथ गैवानेचा मुलगा आहे तू? नाही असं तुम्ही कोण आहे बाई? मावशी तुम्ही कोण आहे? मी आपली बाबा बंगरेशाची आजी हो. आपल्या काशीनाथची माय हो म्हणलं. बाबा ते कोण आहे अजून आता? तुम्ही कोण भाऊ? दोघं जण तुम्ही कोण आहे म्हणलं? मी आपले शिवलालजी टोयगोटे आहे ना. हो त्याचा सुपुत्र भूषण टोयगोटे. वाटून सर यांना रंग पाहून. बरं ते मागचे कोण आहेत बाबा? ते कोण आहे लंबाई तोंडे? तुम्ही कोण भाऊ? ते आपलं बबनराव हिंबाळे त्याचा मुलगा म्हणलं मी. आम्ही समजा कमांडर घेऊन आलो होतो यायला पोहोचून द्यासाठी. आता कपाल कांदे असे जर सोयरे दायरे सरे आले तर म्हणलं आता काय यायला काय हॉस्टेल खोला का म्हणलं आता. हो ते 6 जण आता हे आता अजून. हो पण अजून कोणी राहिलं असेल तर त्याला आणत असतं. कोणी अजून यायचे समजा तुमचे नातेवाईक येते सगळेच घेऊन आला होते. तुमच्या बहिणी घेऊन असतील कोणी तर. नाही कोण नाही आता. बस एवढंच जण आता. काही नाही बाकी कोण नाही आता. घरी कोण नाही राहिलं. तरी बी कोणी राहिलं सुलसर आबाजी हे ते सगळेच घेऊन यायचे असते. काय आता कोणी ठेवता आता मागे पुढे? नाही बाबा कुलप लावून आलो आम्ही. हो कसं आहे पोराले कसं गमी नाही. मला 2च दिवस बाबा सुट्टी आहे त्याला बी. मीच तर सुट्टी काढून आली. हरभरे सोंगाले असतो मी. हिरवा हरभरा आणला बाबा तुमच्यासाठी काढून कवळालाच मस्त. खाजा म्हणलं मस्त. भाजायला आता तुराटे नसेल तुमच्या घरी. ते असते तर लय मस्त लागला असता. तुराटे घेऊन आला होता पेंडका खाणं. हो ना ते काही नको. ते नेऊन ठेवा तिकडे. ते हरभरा बाहेर टाकून द्या तिकडे. काही काम नाही त्याचा. काही आवश्यकता नाही त्याची. बाजून ठेवून द्या तिकडे ते आउट हाऊस मध्ये. बरं ठीक आहे. बाकी काय तुमचं आता चहा पाणी घेता का? तुम्ही कसं काय करता? तुम्ही दोघं जण तुम्ही थांबणार का सगळेच जण? कसं आहे? आम्ही चाललो म्हणलं. बस फक्त काही नाही मिळालं. बाबा आई आहे का? भेटू शकतो का? आहेत का घरी?
ते तर घरात आहेत, आपापल्या कामात व्यस्त आहेत त्या. हो, कोणी गाडी पुसून राहिलं, कोणी घर हे ते स्वच्छता. हो, तुझे बाबा तिकडे बाजारात गेलेले आहे. हो, या तुम्ही थोड्या वेळ बसा आणि नंतर मग चालले जा. बरं असं करतो, आम्ही निघतो. हो, कारण की कसं आहे, आम्हाला ती गाडी उभी आहे आणि यायला घ्यासाठी आम्ही रविवारी येतो संध्याकाळी, तर मग भेटीन मग. हो, जाऊ द्या, आता यायला घेऊन घ्या, पाहून घ्या काय. बरं ठीक आहे, चालते तुम्ही. हो, पुन्हा आले तेव्हा भेट जा मग. आणि हे हरभरा वगैरे तिकडे ते बाजून ठेवून द्या. आणि हे काय आणलं, थैल्या वगैरे कशासाठी आणलं, हे काय आहे याच्यात? काही नाही, आपलं नवायचं जरासं रायता आहे त्याच्या. रायता आणलं आंब्याचं, आणि आपलं हे वायल्या मिरची चटणी आहे, कशाला आवडते. ते आणलं, जरासं उसरे आणलं तर वांग्याच्या. वायली हरभऱ्याची भाजी आणली. असं काही काय आणलं बाबा, आंबाडीची भाजी आहे ती वायली. ते आणलं होतं त्याला. म्हणलं घेऊन चला. ठीक आहे ठीक आहे. हो, घ्या ते आतमध्ये घ्या. या अंदर या. हा, या आतमध्ये या, बसा. बरोबर बाबा, जाय बाबू, ते हरभरा तिकडे टाकून देऊ कोपऱ्यात. हो, पाहू मग काय आहे. येऊ का मग आम्ही आता? हा ठीक आहे, चल भूषण लवकर. बरं येतो मग. हा, बंगरेच्या पद्धतशीर राहायचं म्हणलं. चला. ती बात चालणार नाही म्हणजे चालणार नाही. धर्मशाळा नाही, तुमचे नातेवाईक हे ते सगळे इथं बोलवायचे का मग? तुम्ही तुमच्या सासूबाईला, तुमच्या मुलाला वगैरे सांगून ठेवायचं की इथे येऊ नको बाबा, आम्हीच येतो भेटायला, रविवारी जायचं भेटायला. तर म्हणलं अजिबात चालणार नाही. एक वेळ आले आता काही हरकत नाही, परंतु पुन्हा आता तुम्ही तुमच्या बाकीच्या नातेवाईकांना, उद्या तुमचे सासू सासरे येतील, उद्या परवा तुमचे मायबाप येतील, तुमचा भाऊ येईल. इथं म्हणजे काय, आम्ही काय तुमचा ठेका घेतलेला आहे का? आम्ही म्हटलं नाही या म्हणून, ते पोरगं काही ऐके नाही म्हणे, सासूबाई म्हणे, म्हणून आली म्हणे मी. पण आता ते काय असं काय, म्हणजे आम्ही फोन नाही केला त्याला, काही नाही केला, हे नाही केला, पण ते आले कसे मग? तुम्ही अगोदर त्यांना सूचना द्यायच्या की इथे यायचं नाही म्हणून. ते तुमच्या सासूबाई आतमध्ये बसल्या, तंबाखू खाल्ला, सगळं सांडवलं म्हणलं तिथं. बघा ते सोफा वगैरे किती खराब केलेला आहे. स्वच्छ करा ते पूर्ण. आज तुमची गोष्ट आहे, उद्या मंजुळाबाई त्याची सोय रे. मग सगळे इथंच बोलाता का म्हणलं सगळे. जाऊ दे, आता कोणी पुन्हा येणार नाही. हे कसं मुलगा रडत होता म्हणून ते आणलं म्हणते त्यानं. ठीक आहे, आता काही बोलत नाही मी. आता पुन्हा असं तुम्ही सांगून ठेवा तुमच्या यांना. ओके. हा, स्वयंपाकाला लागा, बाकीचे कामं करा. बटाबट. बरं, मी काय म्हणतो मालकीन बाई, आम्हाला म्हणलं काही पैसे पाहिजे म्हणलं आमच्या तिघीसाठी. आता रविवारी आम्ही थोडीशी खरेदी वगैरे करत होतो. पोरगा आला माया, त्याला काही कपड्याला ते चप्पल गिप्पल मागून राहिलं ते. तर म्हणलं आम्हाला काही आता 1 महिना होऊन राहिला, रुपये नाही दिला. काही दिला म्हणलं आम्हाला पैसे उद्या. बापरे, असं पैसे पाहिजे का तुम्हाला? असं म्हणजे खाणं पिणं म्हणजे काय महिन्याला काय म्हटलं तुम्ही इथं? तुमच्या नवरोबानं सांगितलं नाही का तुम्हाला काय महिना आहे म्हणून तुम्हाला? अरे बाबा, 4 लाख रुपये फिटून द्यायचे तुम्हाला, म्हणून इथं कामाला आहे तुम्ही. फक्त खाऊन पिऊन, बाकीचे चोचले नाही चालणार इथं. का महिन्यावर ह्या का इथं तुम्हाला का 20,000 रुपये महिना आहे का? बरं, पण घ्या ना तुम्ही, काटून घ्या. पण आम्हाला काही ना काही पैसे खर्चासाठी लागणार नाही का? आता रविवारी आम्हाला कसं आमच्या सासूबाईला साडी घ्यायची होती, मुलाला कपडे घ्यायचे, मग आम्ही मग करावं कशातून खर्च? मला काही सांगू नका तुम्ही. घरी आहे माझ्या काही साड्या आहेत जुन्या पुराण्या, ते तुम्ही देऊन द्या सासूला, तुम्ही घाला. बाकी विकत वगैरे पैसे वगैरे काही मिळणार नाही, खडकू मिळणार नाही तुम्हाला. फक्त कामं करा, 4 लाख रुपये वसूल करणार मला. ठीक आहे, तर जा आपापल्या कामोकामी लागा, अजिबात पैसे मागायचे नाही. बाबा, मग काय पुरला आम्हाला? काय दिला का मग इथं? राम राम मरास का तुकडे मोडायला आलो का आम्ही इथं? खडकू नाही देत म्हणते, असं नाही तसं नाही. 4 लाख रुपये वसूल करता का? वर्षभर का आमच्या कामच करून घेता का मग? बाई, तू कसं शिल्लक बोलून राहिली जरा. तुला जर राहायचं नसेल तर राहू नको. निघून जा लवकर, आणि आमचे पैसे परत कर तू. 1.5 लाख रुपये एका एकाच्या अंगावर येतात. वसूल करून टाका, पैसे आणत चाललेला. बाबा, नाही झालं बाबा, हे आता कधीच काम झालं. इतकं काम राब राब म्हणलं, फरशी पूस, हे पूस, रातभर दिवसभर कामच काम. खडकू खर्चाला भेटत नाही आम्हाला. जास्त बोलत आहे तू लंकाबाई, तुम्ही जास्त बोलू नका काय. तुम्ही आता शांत राहा, तुमच्या सासूबाई नाही, तुम्ही इथं कसं जास्त खर्च आला तुम्ही तुम्हाला. चला, कामोकामी लागा, जास्त बोलत बसू नका, जा. मग काय, मग आता काम सोड लागते. काऊन सोड लागते काम? अरे बाबा काका, याच्यापेक्षा अजून कोणतं चांगलं काम भेटणार आहे आपल्याला? सण खाणं आहे, राहणं आहे, पद्धतशीर आहे. कोणत्या गोष्टीची कमी आहे इथं? आता काऊन काम सोडायचं आपल्याला? बसतोय आम्ही शेटोकडे मुळे बसले आपल्या आयुष्यभर. 50 रुपये मागितले त्या खादोडीन बाईले, पण मला दिले नाही म्हणलं. रविवारी म्हणलं आम्हाला जराची खरेदी करायची, काही करायचे, रुपया मागा रे म्हणे. चला म्हणे काम करा. इथं काही काम करायला आलं का म्हणलं आम्हाला. सांगून राहिले. ते पोरगा आलं बिचार, सासूबाई आल्या, मोठ्या हरकीदार ते हरभरा आणला, फेकून दिला तिनं. म्हणजे तंबाखू खाल्ला तर तिथं कचरा झाला, नसं झालं. आणत नका जाऊ, यायले असे कसे आले, किती गरम झाली तिथे आमच्यावर. होतच असते ना. मग आता इथं काय 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 सारा बाजार आणता का तुम्ही? आपल्या बुडीला काही समजते का? चालली ते रायतन की इथे घेऊन काही गरज होती का ती? जाऊ द्या आता, मग निपटून घ्या. जाऊ द्या, आहे बरं आहे ना. बरं नाही बा, म्हणलं तुम्ही निरा गोष्टीचा फटाला आहे तुमच्या. काय राहतं इथं? काय फायदा काय म्हणलं इथं राहून? फक्त 4 लाख रुपये आपल्यापासून ते काढून घेणार आहे. कामं करू वर्षभरात नाही आपल्याला, आणि हकालून देणार आहे. आणि इथं काय म्हणलं का, मग फुकटच बसावं आपण कामं करू? कमीत कमी काही तर पैसे द्यायला पाहिजे का नाही आपल्याला महिन्याचे? म्हणलं याच्यापेक्षा वावरात गेलेलं पुरला आम्हाला. 300-400 रुपये रोज पाडून राहिले म्हणून हरभऱ्यावर बाया. इथं बसले आपले, कामही करा आणि हे करा. काय खाऊ किती खाणार आहे म्हणून? काही गरज नाही मला. आपल्याला जे जेवणाचं पाहिजे ते भेटते कुठे बी. काही गरज नाही. आम्ही उद्या सकाळी तयार करून चालली, तुम्हाला राहत असेल तर राहा. अरे थांबा ना जराशा, सबुरी ठेवा ना. भविष्य इथूनच घडणार आहे आपलं. फक्त थोडीशी सबुरी ठेवा आता तुम्ही. एवढं मोठं घबाड जर इथं आहे, आपल्या अर्धवट काम झालेलं आहे ना आपलं. थोडंसं फक्त आपल्याला अजून जर का आपण प्रयत्न केला ना, झालं ना आपलं जीवनाचं सार्थकच झालं आपल्या. म्हणून म्हणतो थोडं जरासं म्हणजे थोडी गडबड करू नका. निरा फक्त आशा आहे आपल्याला त्यातला फुटी कवडी भेटणार नाही. मग 17 खेप ते पासवर्ड बदलते बाई. 56 खेप काय कसं काय आपण त्याचा पता लावणार? म्हणलं अंदर अजून ते तिजोरी आहे, ते कशी खोला? उलीचं असेल का ते अंदर बी? आता झालेच तर म्हणलं आपल्याला 1 महिना गेला, अजून आपण त्याच्यापर्यंत पोहोचू नाही शकलो. आणि पुढे काय पोहोचणार आपण?
तसंच असते ना. आपल्याला पहिले कसं बेस तयार करावं लागते का नाही. प्लेन बनवायला जास्त टाईम लागते घराच्या, पण घर एक लेंटरवर आलं की स्लॅबवर बात येते ना. फक्त आता आपला बेस झालेला आहे. एक वेळ आपल्याला फक्त त्याची समजा थोडीशी आपली जे काही राहिलेली आहे उणीव तेवढी पूर्ण झाली की झालं ना आपलं. माला सावना आपण रातोरात बिलकुल असं जिकडे तिकडे माल विमानानं फिरायचं काम राहीन आपल्याला, ओळखू येणार नाही आपण. म्हणून थोडंशी जरा धीर ठेवा. म्हणजे कसं असते, कोणती गोष्ट हातात यायच्या आधी माणूस मग लय पस्ताव होते मग पुढे, की बोला का होतो तर रे पण आपण घरी आलो. म्हणून म्हणलं थोडे थांबा आता. मग आता हे तिळा तिळा म्हणून होणार आहे का? अशा ना आपल्याला तर 10 वर्ष जायची तर जिंगण जायची. म्हणलं त्यापेक्षा असं करा, काहीतरी नवीन सोचा. नवीन सोचा की जिथे आपण पोहोचलो पाहिजे, 2 दिवसात आपण जिकडे तिकडे गेलं पाहिजे. हो ना, ते बरोबर आहे तुझं. तेच आम्ही आता त्याच्यावरच तुमची गहन चर्चा सुरू होती की बा याच्यातून मार्ग आता कसा काढायचा बा. कारण की अशानं हे पासवर्ड आपल्याला कसं हे बदलत राहीन. आपण तिथपर्यंत पोहोचतो आणि पुढे जाऊन आपल्याला वापस यायला राहिलं. 2 प्रयत्न आपले फेल झाले. तर आता आम्ही त्याच्यावर पूर्ण कसं म्हणजे पूर्ण असा फोकस करतो आणि आज रात्रीतून त्याच्यावर आम्ही अभ्यास करून उद्या निर्णय देतो. मग आता काय विचार करायचा? तुमच्यात जर या पुढच्या आठवड्यात तिजोरी फुटत असेल तर ठीक, नाही तर मग आम्ही पुढच्या हप्ती सोमवारपर्यंत आम्ही कोणत्या हालती तिथून निघणार आहोत. कारण की एका आठवड्याच्या वर आम्ही आता राहत नाही. कारण की काम करू आमचं पूर्ण मला लाकडं केलं जाईन. भांडे घासा, हे घासा, ते घासा, स्वयंपाक करू परेशान. पहा तुम्ही आता लवकर त्याचा अभ्यास करा आणि उद्या ते आम्हाला सांगा काय केलं तुम्ही, काय करणार आहे ते. नाही, 2 प्रयत्न फेल झाले आपले, पण हे पहा तिसरा प्रयत्न आपला सक्सेस होईल म्हणजे होईल. जबरदस्त बिलकुल तर्कसंगत अभ्यास करतो मी आता. पाहतो त्याच्यावर काय करायचं काय नाही. हो चला, जेवणाचं झालं असेल ना. चला रे बा, जेवण घेऊन करून घेऊ, बाकी पाहता येते. चला ताटं वाळा आमचे, चला. मेरा फक्त खाणं. हो चला. अरे काय तुम्ही शिवलाल भाऊ, काहीतरी बस स्वतः तुम्ही बुद्धीला ताण द्या जरा दिमागाले. पण तुमच्यासारखं माणूस जर समजा इथं नागे टाकून राहिला, कॅम्प्युटर दिमाग करायचा तुमचा, मोठमोठ्या गुत्त्या सॉल्व्ह केल्या तुम्ही. तुम्ही जर समजा हे जर तिजोरी फोडली नाही तर कोणीच फोडू शकत नाही 100%. म्हणून म्हणतो तुम्ही ताकद लावाच आता. नाही, हे चॅलेंज समजा तुम्ही शिवलाल भाऊ, हे आपल्याला चॅलेंज आहे बा. हे तिजोरी फोडणंच आहे आपल्याला. कारण की याच्याशिवाय आपलं भविष्यच नाही बरं. नाही तर मला जा लागते तिकडे समजा 300 रुपये रोजानं खंतीवर, आणि तुम्हाला जा लागते गाडीवर. म्हणून म्हणतो काहीतरी मार्ग काढा आता. हो ना काशीनाथ, कसं आहे विचार चारी बाजून करावं लागते ना आपल्याला की बा तिजोरी फोडली म्हणजे त्याची पुढचं काय बा. चोरल्यानंतर मग कुठं पयाचं पूर्ण बिलकुल असा प्लॅन बनवा लागते ना. की धडकन आपली चोरी केली निघाले पयाले असं आहे का. उद्या हाती लागतो आपण. म्हणून पूर्ण बिलकुल असा सविस्तर अभ्यास करून त्याची शहानिशा करून नंतर त्याच्यावर आपल्याला म्हणजे काहीतरी डिसिजन घ्यावं लागल. पण आता नाही करत मग काही करतं. खादोडी तिकडे जेलात आहे. दोघं मायले कहीत आहे. सगळं घर आपल्या अंडरमध्ये आहे. आणि अशा परिस्थितीत जर आपण तिजोरी नाही फोडू शकलो मग तर आपल्या जिंदगीत काहीच पडेल नाही. अरे जीव दिलेला पूर्ण ढोबरात. बात में दम है रे बबन राव तुम्हारे, क्योंकि अभी यदि अपन ये काम नहीं किया तो आगे क्या होने वाला अपने से. आणि बड़ी सोच रखना पड़ेगा अभी अपने को. तो अपने को बदाम खाना पड़ेगा तब जमेगा. तर मी काय म्हणतो बबनराव, थोडेसे मुठखान बदाम आणा पडते त्यातल्या किचनमधल्या. म्हणजे कसं म्हणजे स्वतःला थोडंसं म्हणजे फायदा होईल त्याचा. मी आज हे बा काही ना काहीतरी निर्णय घेणारच आहे याच्यातनी. फक्त जराशा बदाम आहे ते ममरा बदाम आहे म्हणते तिथं, घेऊन येते आपल्या किचनमधल्या. आत्ता घेऊन ये तुम्ही. पण हे बा तुम्ही सोल्युशन काढा जाता आजच्या आज. लवकरात लवकर 2 दिवसात निपटारा करा या प्रकरणाचा. आलोच मी बदामा घेऊन. चलो शिवलाल की दिमाग की बत्ती जल गई अब. काशा अब कोई टेन्शन का काम नाही. सांगत मग काही सांगता राजा. आता थोडंसं कसं आहे, थोडं नुकसान होईल म्हणा याच्यात आपलं. कारण की कसं आहे, एक हिस्सा एक जणाला द्यावा लागणार आहे. काऊन की दिल्या घेतल्याशिवाय आपलं काही काम सक्सेस होणे नाही. 2 प्लॅन फेल झाले तर आता आपल्याला कसं आहे थोडासा खारीचा वाटा का होईना म्हणा. तसं तर पाहू आपण, शक्यतो देऊच नाही पण द्या लागलं तर द्या लागल. तर एक प्लॅन आला आपल्या डोक्यातनी, बिलकुल सेफ्टी प्लॅन आहे. आपल्या अंगावर काहीच येऊ शकत नाही. सेफ्टी आहे समजा. म्हणजे काय करायचं मग आता, काय करायचं काय. आता उद्या रविवार. उद्या आपल्याला काही कोणते कामं नसते, आपल्याला आरामच असते उद्या. तर आपल्याला जायचं उद्या, काही बहाणा करू, रामपूरला जायचं आहे म्हणा, मॅडमने सुट्टी मागू आपण आणि चालले जाऊ आपण एका माणसाला भेटायला. ते सांगतो तुम्हाला कोणता माणूस आहे तर. तिथं गेल्यावर आपलं सगळं बिलकुल काय माझ्या डोक्यात प्लॅन शिजलेला आहे मी त्याच्यापुढे मांडतो. असं प्रकरण आहे बा. जर त्यानं हो म्हटलं तर त्याला आपण काही देऊ घेऊ करू आणि बिलकुल सगळं ओके करून चालली येऊ. हो ना, मग माणूस कोणता काय ते तर सांग मग. काय कोणाला भेटायचं कोणाला. अरे भीतीले कानं असते, असं आहे ते. काही गोष्टी कशा असते गुलदस्त्यातच बरोबर असते ते. तर उद्या मी तुम्हाला घेऊन जातो. आता फक्त सकाळची सुट्टी घेऊ आपण. आता हे तुझे पोरगं काशा त्याला बुडीला इथंच राहू दे. आम्ही जरा रामपूरून येतो म्हणा, काय काय नाही तर थोडंसं फेरफटका मारून करून नाही राहिलं म्हणा. असं करून आपण उद्या सकाळी निघायचं आहे. बरं, मग ते गाडी गिडी देईन का. मग गाडी घेऊन जायचं ना. गाडी तर भेटतेच रे, गाडीचा विषय नाही. फक्त जायचं आहे आपल्याला. याची कुणकुण काही लागू नका देऊ. अजून सध्या बाहेर काही विषय काढू नका. आम्ही आमचा प्लॅन आता रचलेला आहे म्हणा. काम होऊन राहिलं आपलं. बस 2-3 दिवसामध्ये फिनिश काम. खादोडे सफा. सांगा ना काय म्हणलं काय तुमचं, काय बोला ना तुम्ही, काय विषय काय तुमचा. काही नाही म्हटलं मॅडम, कसं होतं थोडं जरा गाडीचं काम होतं. रामपूरहून जाऊन येत होतो बा, थोडं काम होतं म्हणलं. चला जायचं रामपूरला, काय आवश्यकता काय आहे तुम्हाला. विनाकारण गाडीचं डिझेल गमावून हे ते. एक दिवस सुट्टी मिळते, आराम करा. तुमचा आता मुलगा आलेला काशीनाथ भाऊ, तुमची आई आलेली आहे. आज राहा सुखान राहा आणि उद्या कसं कामाला लागा. सीधी उंगली घे नाही निघलतं नाही का. तेडीच करणं पडतं. नाही नाही तसं नाही. विषय कसा आहे मॅडम, आता तुम्ही समजदार आहे. आम्ही कसं इथं राहून आमच्या काही गोष्टी लक्षात आल्या की बा स्टँडर्डमेंट तुमचं जे आहे
कसं आहे आता हे काशीनाथ चाई आली म्हणा किंवा मुलगा आहे यांना काही समजत नाही. तर कसं असते तुमचा कसं स्टँडर्ड टिकून राहिला पाहिजे का नाही. कॉलनीमध्ये समजा 4 लोक तुम्हाला विचारणारे आहे. आता माझी सासूबाई आता येणार होती. त्याचे समजा अजून बाकीचं मामेवना, त्याच्या घरची त्याची समजा मिसेस, त्याची 2 मुलं, ते सगळं जत्रा इथं येऊन राहिली होती. मी म्हटलं बा इथं असतो मी, तर म्हणे येतो म्हणे मी भेटायला. मी म्हटलं बा आता ते जर इथं आले तर सगळं दांगडं होईल ना. म्हणून मी म्हटलं की तुम्ही रामपूरलेशी या, मी तिथंच येऊन राहिलो. योगायोग मी गेलोय म्हटलं असंही सांगत द्यायले. नाही तर ते भस्कन इथं येऊन जायचे अजून तांबोळा. 8 दिवस जात नाहीत ते. अर्जंट मध्ये जा तुम्ही, जास्त वेळ थांबू नका आता. गाडीची चाबी तुम्हाला माहितीच आहे कुठे घ्या आणि बिंदास चालले जा. आणि त्यांना पोच केल्यानंतरच या म्हटलं. आणि इथचा पत्ता पुन्हा कोणाला देऊ नका. जा मग, ठीक आहे, काही हरकत नाही. म्हटलं कसं आहे काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की नाही. माझ्या लक्षात आलं तुमचं की बा विनाकारण कसं ताप नको इथं. म्हणून मी तिकडेच रवाना करतो. सोयरे धारी इकडे येऊ देत नाही मी. फक्त एवढे आले आता. बरं ठीक आहे, मग येतो. मग आम्ही गाडी घेऊन जातो. येतो संध्याकाळपर्यंत. अरे बाबा, गाडी कशी काय तर कोणाची म्हणा का कोंबडी चोरी सांगा आता. हे गाडी आले आता मार खायला का म्हणा. इथंच टुकडी मोड राहिला वाटते अजून नाही का भतीजा. बोला कुठं आहेत म्हणलं. आपले बॉस कुठं आहेत बॉस, हॉटेले बॉस. क्या मजमा क्या है, काय तुम क्या काम क्या है तुम्हारा. अरे बाबा तुम्हारा काम करो ना. बात बराबरी वालों से होती है. तुम्हारा क्या है इसमें. तुम्हारा काम करो. हॉटेल साहब से कहो शिवलाल जी टोयगोटे आए बोलना. थोड़ी सी बात करनी बोला अर्जंट. सुधरलंय नाही का हो ना. गाडी कसं काय कुठं हात मारला का ना. ठीक आहे बोलता. गाड़ी किसकी है, गाड़ी कहाँ की है. उसके बारे में मत सोचो तुम भतीजा. तुम कैसा यहाँ पे टुकड़े मोड़ रहे कितने दिन से मालूम है मेरे को. तुम काय को हमको सिखा रहे गाड़ी किसकी क्या किसकी है. तो मैंने जो बोला हॉटेल साहब से बोला के लाओ, नहीं तो हम उधर आते. क्या है करना तू देख क्या करना है. तो इतनी ऊंची बात मत करो तुम. औकात में रहो जरा सा. मार खाया था ना यहाँ पे तुमने. ऐसा टपका के मारा था ना तुमको, दबा के. काय को जरा सा ये कर रहा. लाता मैं बोला कि क्या है तो मिलना है नहीं मिलना है. पूछ के आता मैं. बोल दो जल्दी बोल दो, ज्यादा टाइम नहीं हमारे पास. शिवलाल जी टोयगोटी चौकाटा संगठन अध्यक्ष आए हुए बोलना. क्या है बोलना जल्दी. लुटेरिया, क्या कर रहा तू अभी. क्या चालू क्या है तेरा काम. नाही वो आता कोंबड्याला खायला टाकून देतो. इकडल्या राहिलेले आहेत पाणी गिनी हे ते कमी जास्त असेल तर ते आपले बाउल भरून घेतो. बाकी तर काही नहीं बुआ. अच्छा ठीक है वो रंदे अभी अपने चाचा जी को 4-5 अंडे बॉईल करके लेके आओ जरा सा. चटनी मीट मार के जरा सा ओके में फ्राई करके. पहले लेके आओ, बाद में करो ये. और मैं क्या बोल रहा लुटेरिया, अभी जाके वो फ्रिज में का वो ठंडा लेके आ बोला. ठंडा लेके आ पहले, बाद में वो फ्राई कर. जल्दी पहले ला पानी. वो चाचा जी ठंडा होना अंडा होना. रुक तू जरा सा. कटोरा ही देता तेरे हाथ में मैं. रुक. पूरा बिल्कुल सफाई करके जाता रे. रुक जरा सा. वहाँ पे क्या देख रहा है इधर बड़े बड़े आंखें करके. लुटेरिया फुटेरिया जल्दी निकल लेके आ जल्दी ठंडा. अरे हो ना, हे हातातलं सामान तर ठेवू द्या बाबा चाचाजी. लय रन्नावला रे. थांब तुला असा पिनाडतो ना. थांब जरासा. अगर कुछ भी बोलो नहीं चाचा जी. वो अपना जो लुटेरा है कि नहीं, पहले तुम बोलते बहुत बड़ा डॉन था. लेकिन अभी कैसा उसका बिस्कुट जरा पानी में मुर गया नहीं है. अभी देखो ना, मेरे को तो लगा था कोई काम नहीं करेगा ये, कुछ तो भी कारनामा करके जाने वाला है. लेकिन कुछ तो नहीं लग रहा नहीं कि मेरे को कैसा अच्छा आदमी लग रहा अभी. वो बात बराबर है, उसने कैसे सब शस्त्र नीचे डाल दिए लेकिन चलाना थोड़ी भूल गया वो. उस पर नज़र रखते रहे ना, नहीं तो कैसा एक आध दिन अपने काम निकल जाएगा. तो मैं क्या बोल रहा, इतने में जरा सा एक अपने को हाथ मारना पड़ेगा गड़े बड़े हटेला. कुछ ना कुछ सोचना जरा सा. हटेले साहब. क्या होगा भतीजे, काय को चिल्ला रहा. काही नाही, ते आपले मुर्गी चोर, वो शिवलाल टोयगोटे और उसके वो दोनों चाबरे साथ में नहीं रहते कि उसके. वो आए गाड़ी लेके जरा सा, वो चश्मे पहन के. बोले थे हटेले साहब से मिलना है. वो उसका क्या काम था यहाँ पे अभी. आज तो 2 है डॉन. मैं हूँ, उधर मामा डॉन है, इधर चाचा भतीजा है. अब ये काय को आ गए इधर. मैंने पूछा उनको क्या है काम, तो वो बोले तुमको नहीं बताते. बोले हम हटेले साहब से बताएंगे. बोले अच्छा गाड़ी लेके आया है क्या. अच्छा ठीक है, बुलाओ तुम उनको. लेकिन सतर्क रहना पड़ेगा चाचा जी. बहुत खतरनाक आदमी है ये तीनों भी. सबके ऊपर चाटी पर हाथ फिराने वाले हैं बोलो. जाओ फिर. जाओ लेके आओ उनको, बुला के लेके आओ. चलो शिवलाल जी टोयगोटे और तुम. चलो बुला रहे आपको, अंदर चलो. बुलाना तो है ना उनको, फिर क्या. तो चलो है ना, अंदर है ना. चलो काशीनाथ बबनराव चलो. बाप रे, अब तो सोने पे सुहागज हो गया. देता है तो छप्पर फाड़ के. चाचा भी आ गए यहाँ पे. तो ये तो असली खतरनाक है. हो गया अपना काम ही होने वाला है. अब अपने स्टार बन गए अभी. नमस्ते हटेली जी. अपना पहचानते ना शिवलाल जी टोयगोटे.
बाप रे, शिवलाल टोईकोटे बोले तो कौन नहीं पहचानता, दूर दूर तक नाम है तुम्हारा। अपने मुर्गे तुमने यदि चुराया तो क्या मामूली आदमी है क्या तुम? बोलो क्या है? हाँ, क्या फंडा लाया क्या नया कुछ? हाँ, पैसा डबल वबल कुछ? हाँ, कोई क्या प्रोग्राम क्या है अभी? क्या तुम भी हटेले साहब, मजाक लेते। मजबूरी है कभी कभी रहती है आदमी की। लेकिन अब कोई ऐसा थोड़ा सा बहुत मैटर था खतरनाक, जरा बात करना था तुमसे, लेकिन अकेले में बोलना था। कोई बात नहीं ना, ये चाचा जी है नहीं, अपने आदमी है ना। बताओ बताओ क्या है मैटर तो। हाँ, अपने को अच्छा लगा तो ठीक है, नहीं तो चल निकलो ऐसे। हाँ, कुछ बात नहीं, अपने आदमी हो। बता दो ना क्या तुम्हारा मैटर क्या है, बताओ, हम देखेंगे क्या है, उस पर विचार करेंगे। लेके आओगे फिर चाचा जी? हाँ, ठंडा अंडा लेके आओ क्या? बापरे, हे इथं सायगर बा, हे तर काहीच नाही, कवडी नाही हातात येत मग हे असलं तर। नहीं नहीं, रुक जरा सा, मेहमान बढ़ गए हैं, जरा सा 10-15 अंडे लेके आ बॉईल करके, और ठंडा भी ज़्यादा लेके आ, जा जल्दी लेके आ। अभी मिल बैठेंगे 3 यार दिसून राहिलं मला, नाही का नाही, हे टोईकोटे कसा का आला इकडे? लस मोठं प्रकरण दिसून राहिलं नाही हो, पाहा लागन बा काय आहे काय नाही तर। हो, आणतो, ठीक है ठीक है। अरे का म्हणलं, हे कसं काय म्हणलं इथं? हा, हे लुटेरे इथं कसं काय? कुछ नहीं वो काम पे है अपने। बहुत कैसी गंभीर परिस्थिति हो गई उनकी, हालांकि की परिस्थिति है, खाने की नौबत है। तो बोले काम दो, बोले। मैंने बोला ठीक है, मुर्गा का तू देखभाल कर। 8 दिन हो गए उसको, काम पे है अभी। नहीं नहीं, मैं क्या बोल रहा था हटेले साहब, मैं यहाँ पे तो कुछ नहीं बोलूँगा अभी। हाँ, कहीं एक आधी दूसरी जगह देखो, वहाँ पे तुम आओ, वहाँ पे अपन बात करेंगे, क्योंकि मैटर बहुत गंभीर है। अच्छा ऐसा है क्या? हाँ, ठीक है ना, फिर कुछ बात नहीं, अपन हाँ एक ढाबे पर जाएंगे, रात को आना फिर। हाँ, मैं फ़ोन कर दूंगा तुमको, वहाँ पे आ जाना, वहाँ पे बता दो फिर। वही बोल रहा हूँ मैं। हाँ, क्योंकि मामा लुटेरे यहाँ पे है, उनके सामने बात करना बराबर नहीं। हाँ हाँ, ठीक है फिर। तो अभी क्या नाश्ता बुला रहे क्या? बोला फिर। थोड़ा नाश्ता करेंगे, बाद में मिलेंगे फिर। हाँ, कहाँ पे मिलेंगे तुमको मैं फ़ोन कर देता बराबर। हाँ ठीक है, लेके आओ लुटेरे, हो गए क्या? हाँ जल्दी आओ। म्हटलं बाकीचा काही विषय सांगू नका, म्हटलं लुटेरेले कोंबड्या घ्यायसाठी आले होते म्हणा बा, गेले म्हणा, एवढं सांगा.